नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर आज आपण आपल्याला काही व्यवहारी अपूर्णांक दिलेले आहेत. तर त्या व्यवहारी अपूर्णांकांना दशांश अपूर्णांकात कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत. तर बघा, इथं आपल्याला काही व्यवहारी अपूर्णांक दिलेले आहेत. त्यांना आपल्याला काय करायचंय? दशांश रूपात लिहायचं आहे. तर कसं लिहायचं ते आपण बघूया. आता पहिला अपूर्णांक काय बघा, 25.16 काय बघा, 25.16 शतांश म्हणजे छेदामध्ये 100 आहे. छेदामध्ये काय आहे? 100 आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की छेदामध्ये 10 आहे का 100 आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कळलं? तर इथे छेदामध्ये काय आहे? 100 आहे. आता ह्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. तर पहिल्यांदा बघा, इथे काय दिलंय? 25 पूर्णांक आहे. इथं काय आहे? 25 पूर्णांक आहे. म्हणजे 25 हा पूर्णांक आहे. 25 हा काय आहे? पूर्णांक आहे. आणि जेव्हा पूर्णांक असतो तेव्हा त्याच्यामध्ये काय काय असतं? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष असे त्या ठिकाणी आपण त्याचे भाग करतो. पण इथं बघा, 25 मध्ये एकक काय आहे? एकक आहे 5 आणि दशक काय आहे? 2. म्हणजे 2 दशक म्हणजे 20 आणि 5 एकक म्हणजे 25. असा अंक 25 झालेला आहे. हा पूर्णांक आहे. तर 2 हा काय आहे? दशक आहे. म्हणून आपण काय करूया? दशकच्या स्थानावर 2 लिहूया. दशकच्या स्थानावर काय लिहिलं आपण? 2 लिहिलं. आणि इथं एकक काय आहे? 5 आहे. एकक काय आहे? 5 आहे. म्हणून एककच्या खाली काय लिहूया आपण? 5 लिहूया. हा झाला पूर्णांक. हा काय झाला? पूर्णांक. इथं 25 पूर्ण दिलेले आहेत आपल्याला. म्हणून पूर्णांकामधला 2 हा काय आहे? दशक आहे. आणि 5 हा काय आहे? एकक आहे. ठीक आहे. आता आपण बघूया अपूर्णांकाकडे. आता इथे काय दिले बघा, 16/100. 16/100. आता 100 हा छेद आहे. म्हणजे 100 हा जेव्हा छेद असेल तेव्हा तो झाला शतांश. तो काय झाला? शतांश. आता शतांश आहे परंतु वरती काय आहे? 16 आहे. आता जसं इथं एकक आणि दशक होतं तसं इथं सुद्धा हा पहिला जो अंक असतो हा दशांश स्थान दर्शवतो आपल्याला. कोणतं स्थान दर्शवतो? दशांश स्थान. आणि हा जो दुसरा आहे म्हणजे 6 हा जो अंक आहे हा आपल्याला शतांश स्थान दर्शवतो. कोणतं स्थान दर्शवतो? शतांश स्थान. म्हणजे आता इथं बघा, 1 हा कुठल्या स्थानावर आहे? तर दशांश स्थानावर आहे. 1 हा कुठल्या स्थानावर आहे? दशांश स्थानावर आहे. आणि 6 कुठल्या स्थानावर आहे? शतांश स्थानावर आहे. म्हणजे 6. ठीक आहे. जसं इथं बघा, 5 हे एकक होतं, 2 हे दशक होतं, त्याप्रमाणे इथं 6 हे शतांश स्थानावर आहे आणि 1 हे काय आहे? दशांश स्थानावर आहे. मग आता आपण काय करूया? ह्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहूया. आता काय झालं बघा, 25 हा पूर्णांक आहे म्हणून 25 लिहूया. 25 दशांश चिन्ह 16. 25 दशांश चिन्ह काय आहे? 16. हे आपण काय केलं? दशांश अपूर्णांक स्वरूपामध्ये याला लिहिलेलं आहे. आता याचं वाचन कसं करायचं बघा. तर वाचन सोपं आहे. 25 दशांश चिन्ह 25 दशांश चिन्ह 16 असं पण तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्ट 16 पण लिहू शकता तुम्ही. आलं लक्षात? 25 दशांश चिन्ह 16. 16 सुद्धा लिहू शकता किंवा 16 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर आलं लक्षात? पहिलं गणित 25 दशांश चिन्ह 16 आहे. खाली काय बघा? 100 आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. बघा, आता इथं काय बघा, 4 पूर्णांक 82/100 किंवा 82 शतांश असा आहे. आता इथं बघा, इथं पूर्णांक कोणता आहे? 4 आहे. पण इथं दशक आहे का कोणता? जसं इथं 20 म्हणजे 2 दशक होता. 20 म्हणजे काय होता? 2 दशक होता. पण तसं इथं आहे का? तर इथं नाही, फक्त एकच आहे. 4चा आकडा आहे म्हणून तो काय कुठे येणार? तो एकक मध्ये येणार. इथं कुठे येणार? एकक मध्ये. म्हणजे हा फक्त 4 अंक आहे, 40 नव्हे. आणि दशांश दशक स्थानावर कोणता अंक आहे का?
तो दशक स्थानावर कोणताही अंक नाही, म्हणजे तो काय आहे, 0 आहे. आता पुढे बघूया 82/100. छेद 100 आहे म्हणजे इथं दोन संख्या वरती आपल्याला पाहिजेत. 100 छेदामध्ये असल्यावर आपल्याला अंशामध्ये दोन संख्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. किती पाहिजे, 2. आता बघा इथं 2 आहे आणि इथं 8 आहे. मग हा 8 काय आहे, तर हा 8 दशांश स्थानावर आहे. 8 कुठं आहे, दशांश स्थानावर आहे. आणि 2 कुठं आहे, शतांश स्थानावर आहे. 2 कुठं आहे, शतांश स्थानावर आहे. आता याला आपल्याला काय करायचंय, दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचंय. आता इथं बघा फक्त 4 आहे. इथं जसं 25 होतं तसं इथं फक्त काय आहे, 4 आहे. 0 आहे पण तो 0 धरायची गरज नाही. मग काय लिहायचं बघा, 4.82. 4.0 काय लिहिलं आपण, 82. आणि याचं वाचन कसं करायचं, 4.82 पण लिहू शकता तुम्ही, किंवा 8.2 असं पण लिहू शकता. 8.2 4.82 लक्षात. आता पुढे बघा, पुढे काय बघा, आता 7.5/100. 7.5/100. आता इथं बघा 7 आहे म्हणजे फक्त 7 हा एकच अंक आहे, म्हणजे तो एकक आहे. पण आपण काय करूया, एककच्या जागी 7 लिहूया. दशक काही नाही इथं म्हणून दशक 0 लिहूया. आता इथं बघा छेदामध्ये 100 आहे म्हणजे आपला काय नियम आहे की छेदामध्ये जर 100 असेल म्हणजे शतांश असेल तर वर आपल्याला दोन संख्या पाहिजे. दोन संख्या पाहिजे म्हणजे काय, दशांश स्थानावर एक पाहिजे आणि शतांश स्थानावर एक पाहिजे. एक संख्या, एक अंक दशांश स्थानावर एक पाहिजे आणि शतांश स्थानावर एक पाहिजे. परंतु इथं एकच आपल्याला दिलेला आहे. हा अंक काय दिलाय, आपल्याला एकच दिलाय. म्हणजे हा जो अंक आहे हा शतांश स्थानावरचा अंक आहे. हा कुठला अंक आहे, शतांश स्थानावरचा अंक आहे. तसं इथं बघा हा एकक स्थानावरचा अंक आहे. इथं हा 7 कुठला आहे, एकक स्थानावरचा अंक आहे. हा 4 कुठला आहे, एकक स्थानावरचा अंक आहे. पण तो कुठला, पूर्णांकामधला. पण आता इथं बघा, इथं काय आहे, फक्त 5 आहे. म्हणजे 5 हा कुठला असणार आहे, हा शतांश स्थानावरचा अंक असणार आहे. मला आपण इथं काय लिहूया, 5. आणि इथं दशांश स्थानावर काय अंक आहे का, आपले 2 अंक पाहिजे पण त्याचा एकच आहे. मग दशांश स्थानावर काय आहे का, नाही. म्हणजे तो आपण गृहीत धरायचा की 0 आहे. तो काहीच नाही म्हणजे काय आहे, 0 असं गृहीत धरायचं. मग आपल्याला काय मिळालं आता बघा, 7.005. 7.005. 7 काय आहे, हा पूर्णांक आहे 7 पण आपण इथं 7 लिहिलं. आणि अपूर्णांक सुरू झालेला आहे म्हणून आपण इथं दशांश चिन्ह दिलं. आणि खाली काय आहे, 100 आहे. 100 म्हणजे शतांश आहे. शतांश आहे म्हणजे आपल्याला 2 घरं पाहिजे तिकडं. इथं जशी 2 घरं आहेत बघा, इथं 82 आहे. इथं दशांश चिन्हाच्या पुढं 2 घरं आहेत. इथं 16 आहे. इथं दशांश चिन्हाच्या पुढं 2 घरं आहेत किंवा 2 अंक आहेत. तसं इथं 100 आहे छेदामध्ये, परंतु वरती एकच अंक आहे म्हणून दशांश जो हा दशांश अंक हा इथं नसल्यामुळे आपल्याला आपण 0 घेतलेला आहे. आणि हा जो शतांशचा अंक आहे तो फक्त आपण इथं 5 लिहिलाय म्हणून काय झालं, 7.005. आपण अंकात अक्षरात लिहूया हे 7.005. 7.005. काय केलं आपण, या 7.5 शतांश आपण काय केलं, दशांश रूपांतर कसं केलं, 7 पूर्णांक म्हणून 7 लिहिला, दशांश चिन्ह दिलं आणि या अपूर्णांकाचं काय केलं, 0.5. आणि म्हणून आपण वाचायचं कसं, हे 7.005. अशा प्रकारे आपण काय केलं, या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलंय. आता इथं काय होतं बघा, इथे सगळीकडे 100 छेद होता. काय होता, प्रत्येक ठिकाणी 100 छेद होता. आता आपण काय करूया, 10 छेद असणारी थोडी उदाहरणं बघूया. ठीक आहे, बघा आता इथं काय लिहिले बघा, कोणता अपूर्णांक आहे, 7.5 दशांश. 7.5 दशांश.
आता मगाशी आपण काय बघितलं की छेदामध्ये 100 होतं. आता काय बघायचं आपल्याला, छेदामध्ये 10 आहे. आता बघा इथं काय आहे, पूर्णांक कोणता आहे, 7 आहे. पण हा 7 म्हणजे काय आहे, तर एकटाच 7 आहे, म्हणजे एकक आहे तो. इथं 7च्या ऐवजी जर 17 असतं तर आपण काय केलं असतं, 17 म्हणजे 17 मधला एक जो आहे तो एक इथं दशक मध्ये आला असता आणि 7 इथं एकक मध्ये आला असता. परंतु 7 एकटा असल्यामुळे काय आहे, तो एकक आहे, म्हणून त्याला आपण काय करूया, एकच्या ठिकाणी इथं लिहूया. दशकच्या ठिकाणी काहीच नाही आपल्या तिथं. आता बघा छेदामध्ये काय आहे, 10 आहे, म्हणजे हा दशांश आहे. दशांश आहे म्हणजे आपल्याला वरती फक्त एकच संख्या पाहिजे, वरती फक्त एकच अंक पाहिजे. तर तो आपल्याला मिळालेला आहे, तो काय आहे, 5 आहे. मग तो 5 कुठे येणार, दशांश स्थानामध्ये येणार, इथं 5 येणार. आता इथं शतांश स्थानावर काय आहे का, शतांशच्या घरामध्ये लिहायला आपल्याला काय आहे का, तर काहीच नाही. कारण का, तर इथं मुळातच काय आहे की छेदामध्ये 10 आहे. आलं लक्षात, छेदामध्ये 10 असल्यामुळं आपल्या इथं एक आकडा असला तरी पुरेसा आहे. म्हणजे आपल्याला काय मिळाला, एक पूर्णांक 7 मिळाला, पूर्णांक 7 मिळाला. आणि दशांश चिन्हाच्या पुढे लिहायला दशांश साठी 5 मिळाला. हा 5 आपल्याला इथे मिळालेला आहे. शतांशच्या घरामध्ये कुठलाच अंक नाहीये. मग हा पूर्णांक आपण कसा लिहायचा, 7.5 आणि त्याचं वाचन कसं करायचं, 7.5 7.5 आलं लक्षात. आता बघा पुढे बघा, 3/10 किंवा 3 दशांश. पुढची संख्या कोणती आहे, 3 दशांश. आता इथं बघा, इथं जसं 7 होता, एकक 7 होता, 7 हा पूर्णांक होता आणि पुढे हा अपूर्णांक होता. तसं इथं कुठला आहे का एकक असा पूर्णांक दिलाय का आपल्याला, तर नाही दिलेला. म्हणजे इथं एककच्या स्थानावर लिहायला आपल्याला कुठला अंक आहे का, तर नाही. मग आपण काय लिहायचं, 0 लिहायचं. दशक तर कुठलाच नाहीये, त्यामुळे दशक पण काही नाहीये, एकक कुठलाच नाही म्हणून आपण 0 लिहिलं. आता छेदामध्ये काय आहे, 10 आहे. छेदामध्ये काय आहे, 10 आहे. आणि आपल्या वरती काय पाहिजे, एक संख्या पाहिजे, फक्त एक अंक पाहिजे आपल्याला. तो काय आहे, 3 आहे. तो 3 कुठल्या स्थानावर आहे, तो दशांश स्थानावर आहे. तो म्हणून काय लिहायचं इथं, 3. म्हणजे 0 आपल्याला पूर्णांक कोणताच नाहीये म्हणून आपण काय लिहिलं, 0 लिहिलं. इथं पूर्णांक 7 होता म्हणून आपण इथं 7 लिहिलं. इथं पूर्णांक कोणताच नाही म्हणून आपण काय लिहिलं, 0 लिहिलं. आणि दशांश स्थानावर काय आहे, 3 आहे. शतांश स्थानावर कोणता अंक नाहीये म्हणून आता ह्याला आपण दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा, 0.3. म्हणजे याचं रूपांतर काय झालं बघा, 3/10चं रूपांतर काय झालं, 0.3. छेदामध्ये 10 असल्यामुळं आपण काय केलं, आणि इथं पूर्णांक कोणताही नसल्यामुळे आपण 0 घेतलं. हा पूर्णांक लिहिण्यासाठी दशांश चिन्ह वापरलं आणि खाली 10 आहे म्हणून वरचा 3 अंक इथं तसंच दिला. आणि याचं वाचन कसं करायचं बघा, 0.3 याप्रमाणे याचं वाचन करायचं आहे. लक्षात. आता पुढे बघूया, 62/100. आता हा काय बघा, इथं छेदामध्ये 100 आहे. आता इथं बघा, या पूर्णांकाच्या अगोदर कुठला पूर्णांक दिसतोय का तुम्हाला, जसं इथं 7 होता तसं आहे का इथं, तर इथं पूर्णांक कोणताही नाही. म्हणजे इथं दशक पण कोणता नाहीये आणि इथं एकक पण कोणता नाहीये. आता इथं काय, छेदामध्ये 100 आहे. 100 असल्यामुळं इथं बघा, आता 6 हा कुठल्या स्थानावर येणार, दशांश स्थानावर येणार. 6 दशांश स्थानावर येणार. 2 कुठल्या स्थानावर येणार, शतांश स्थानावर येणार. म्हणून 2 आला शतांश स्थानावर. आता याला अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं, दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं बघा, तर आपल्याकडे पूर्णांक कोणताच नाहीये म्हणून 0 लिहायचं. 0 दशांश चिन्ह द्यायचं आणि वरती किती आहे, 62 म्हणून लिहायचं 0.62. 0.62. आणि हे वाचायचं कसं, 0.3
0.62 0.62. तर अशा प्रकारे आपण व्यवहार्य अपूर्णांक जे आहेत दशांश रूपामध्ये कसे लिहायचे हे आपण बघितलेलं आहे. आता याच्यानंतर आपण उदाहरण संग्रह 37 सोडवणार आहोत. तर तुम्ही हे जे तुम्हाला आता मी समजून सांगितलेलं आहे याच्यावरून तुम्हाला तो उदाहरण संग्रह सोडवता येतोय का तुम्ही तो बघायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.